त्याने मागणी काय करायला पाहिजे होती, की 50% ची कॅप तोडा आणि स्वतंत्र आरक्षण द्या आम्हाला, जे टिकेल. ज्या आरक्षणाच्या विरोधात मध्ये कुणीही कोर्टात याचिका दाखल करणार नाही. 50% ची जर कॅप तोडली तर आपलं 100% आरक्षण टिकेल. परंतु ते नकोय त्याला. जे शक्यच नाहीये, ज्याला संविधान मान्यताच देणार नाही त्या गोष्टी त्याला करायची. म्हणजे काय तर ते टिकणारही नाही आणि याची पोळी वाजून होईल. त्याचा उद्देशच तोय. त्याला समाजाला काही मिळावं, समाजाच्या काही पदरात पडावं. हे ना, याच्याशी मला तुम्ही सांगा, तो म्हणतो करोडो मुलांना मला नोकऱ्या द्यायच्या. आता करोडो मुलांना नोकऱ्या कुठून देणार हो? करोडो नोकऱ्या आहेत का दादा? सांगा ना मला. करोडो नोकऱ्याच नाही, तू करोडो मराठ्यांच्या मुलांना कुठून नोकऱ्या देणार आहे रे बाबा? काहीही बोलणार आपलं, काहीही. हो दादा, प्रमोद दादा, मला तुम्ही सांगा ओबीसी मध्ये का नको? तर ओबीसी मध्ये 376 जाती आहेत ऑलरेडी. ओबीसीला आरक्षण किती आहे? 19% फक्त. 50%तलं फक्त 19% ओबीसींना आहे. आपल्या वाट्याला किती येणार आहे हो? सांगा ना मला. किती येणार? अर्धा टक्का, 1%, 1.5%, 2% किती येणार येऊन येऊन आपल्या वाट्याला? त्यापेक्षा स्वतंत्र जर 50%ची कॅप तोडली तर 10% आपल्याला दिलेलं आहे ते टिकेल ना. ही मागणी कर ना. कशाला उगत त्यांच्या ताटातलं खायला बघतोय? मराठा हा आहे ना, देणारा आहे, घेणारा नाही, ओरबडणारा नाही, एवढं लक्षात ठेवा. तर ते अखंड देशाला देणार आहेत करोडो नोकरी, फक्त महाराष्ट्राला नाही. देशाला देऊ शकतात ना. हा म्हणतो मला करोडो मराठ्यांची मुलं नोकरीत घालायची, असं कसं काय बरं? करोडो कसे जातील हो? महाराष्ट्रात फक्त मराठ्यांनाच करोडो नोकऱ्या दिल्यावर बाकीच्यांनी काय करायचं? सरळ रस्त्यालाच गतिरोधक असतात हो. येस येस येस. गडकरी साहेबांहून ओळखून घ्या आमचा विदर्भ कसा असेल, आमच्या विदर्भातली लोक कशी असतील. फडणवीस साहेबांवरनं ओळखून घ्या. येस, इमानदार माणूस आहे. हिंदू शो 2024 त्याला सगळीकडे शिव्या घालतायत. फक्त काय होतं माहितीये का, लोक व्यक्त होत नाही. लोक व्यक्त होत नाहीये का तर याची माणसं जी आहेत ना, असंस्कारी माणसं. बघितलं ना, ती जी मुलगी उपोषणाला बसलेली आहे संभाजीनगरला, किती घाण घाण गलिच्छ तिच्यावर लांछन लावतायत. हे म्हणजे असं झालंय ना यांचं, की मनोज जरांगी म्हणतो मी मुसलमानांसाठी उपोषणाला बसणार, आंदोलन करणार, मी धनगरांसाठी आंदोलन करणार, मी घिसाड्यांसाठी, कैकाड्यांसाठी, म्हणजे तो सगळ्यांसाठी लढणार. परंतु त्या मुलीला विचारतायत हिची जात कोणची? म्हणजे तिने मराठ्यांसाठी लढलेलं चालणार नाही का? जर तिने लव्ह मॅरेज केलं असेल, ती मराठ्याच्या घरामध्ये लग्न करून मराठ्यांची सून होऊन आली असेल, तर तिने मराठ्यांसाठी लढलेलं चालत नाही. तिची जात काढतायत, तिचे सरनेम काढतायत. हा, तिचा कोण असेल तो व्यक्ती माहित नाही, त्याच्याशी बोलून ते रेकॉर्डिंग व्हायरल करतायत. त्याच्याकडे प्रूफ आहे ना, तर पोलीस स्टेशनला जा, कंप्लेंट कर. तुला फसवलंय ना तिने, पैसे घेतलेत ना तुझ्याकडनं, असं तुझं म्हणणं आहे. परत तोच सांगतोय की बाबा ती माझ्याशी लग्न कर. म्हणजेच काय, तर याला तिच्याशी लग्न करायचं होतं म्हणून याने तिला पैसे दिले. ज्या वेळेला तिने नकार दिला, तिने दिले नाही दिले पैसे आपल्याला माहित नाही, परंतु त्यावेळेला हिची बदनामी हा करायला लागला. म्हणजे किती नीच प्रवृत्तीची माणसं आहे त्याच्या टीम मधली जरांगीच्या, विचार करा. फार विचित्र आहे तो. माझं नाही का, माझ्या लेकींचे ना माझे फोटो व्हायरल केले. माझ्याशी तुमचं वैर होतं ना, माझे करायचे होते रे व्हायरल. कारण तुमची मानसिकता तीच आहे. पण माझ्या लेकींपर्यंत तुम्ही गेलात ना, इथं तुम्ही पार आहे ना समाजाच्या नजरेतनं उतरलेले. तिथं थूच आहे तुमच्यावर. जरांग्या सकट तुमच्या सगळ्यांवर थू आहे. कारण तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये आया बहिणी आहे. माझ्या लेकी कुठंच आल्या नव्हत्या. माझ्या लेकींचा काही संबंध नव्हता. माझ्या लेकींचे फोटो व्हायरल करण्याची काहीच एक गरज नव्हती. परंतु जरांग्या दलिंदर माणसाने एकदा सुद्धा बोलला नाही की कुणाच्या, अरे नव्हतं माझं नाव घ्यायचं तू, परंतु तू हा शब्द बोलायचा होता की कुणाच्या लेकीबाळीपर्यंत जाऊ नका, कुणाच्या लेकीबाळीपर्यंत असं गलिच्छ बोलू नका. इतका नीच ना तो माणूस, इतका नीच, दळभद्र्या, बेडूक, लय भोगे लावतो. तुम्हाला काय वाटतं? कुणाचा तळतळाट कधीच घेऊ नका. हा, आणखी एक तर असं आता प्रकरण हाती आलेलं आहे ना, कळेल तुम्हाला. थांबा जरा. मी शांत आहे, परंतु संत नाही हा, लक्षात घ्या. मी शांत आहे. आणि ज्या वेळेला शांत असतं ना माणूस, त्यावेळेला ते लय खतरनाक असते, एवढं लक्षात घ्या. मोरे, तुला काय निमंत्रण दिलं का मी? ये 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 माझी इथं ये बोलावलं. माझा मोबाईल, माझं लाईव्ह, मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य. मी बोलेल. तू काळा गोरा मोरे, तू कोण मला माहित नाही. तू इथं येऊन कशाला थोबाड घालू?
तुला काय बोलायचंय तू तुझ्या तुझ्या पेजवर जा ना बाबा. तुझा तुझा चॅनल ओपन कर, तू तिथे बोल. तिथे कशाला कुणाच्या इथे यायचं कुत्र्यासारखं? हा, डुकरासारखे येतातच घाण खायला. प्रमोद दादा, फक्त देवेंद्र फडणवीसला आणि म्हणजे भाजपला टार्गेट करायचंय त्यांना. ते आता जास्त शिंदे साहेबांवर बोलत नाही, कारण लोक बोलायला लागलीत ना. मग शिंदे साहेब मराठा नाही का, म्हणजे लोकांच्या लक्षात यायला लागलं एकंदरीत की याला फक्त महाविकास आघाडीला निवडून द्यायचं आहे. मग त्यावेळेला त्यांनी काय केलं की यांच्यात भांडणं लागावं म्हणून शिंदे साहेबांचं नाव घेत नाही. चांगलंच आहे, तू घेऊच नको शिंदे साहेबांचं नाव, तुझी लायकीच नाही त्यांचं नाव घ्यावं तू. परंतु आता फक्त तू फडणवीस यांचंच नाव घेतो, कारण त्याला असं वाटतं की मग नाही का युतीमध्ये महायुतीमध्ये भांडणं लागतील की हा शिंदे साहेबांनीच त्याला बसवलं. कारण मला लय लोक बोललीत अहो, बरेच लोक की ताई तुम्हाला कळत नाही का शिंदे साहेबांनी, तो ताई तुम्हाला कळत नाही का तो योगेश केदार त्याच्याकडे जातोय. अरे योगेश केदार कोण काढलाय तुम्ही? कोण आहे? असली चमचे माणसं आहे ना. ठीक आहे, पक्षात असेल तो त्याचं त्याचं काम करतोय. हा, हे बिनबुडाची लोटे इकडं नाही तिकडं नाही, हे सगळीकडे नाही का अशी मलाई कुठं कुठं भेटते का खात असतात. त्यामुळं ते शिंदे साहेबांना गलिच्छ करण्यासाठी किंवा शिंदे साहेबांना बदनाम करण्यासाठी काहीतरी कुटील त्यांची राजनीती असू शकते, सांगता येत नाही काय. तो योगेश केदार मला एकेकाळी फोन करून म्हणायचा बरोबर बोलता ताई तुम्ही, अगदी योग्य ताई. मी हेच म्हणत होतो त्यावेळेला, मला अजिबात नाही का माझ्याकडे लक्ष देत नव्हते. सगळ्यांचं काढणार आहे, थांबा जरा. त्याची तर लय मोठी हिस्ट्री आहे माझ्याकडे. थोडं थांबा. मी सांगितलं ना की सुट्टी नाही त्याला पण. त्याला पण सुट्टी नाही. आणि मला तो माणूस मला बोलतोय, मी माझी पत्रकार परिषद झाल्याबरोबर मला फोन करतोय. किती त्याने मला व्हॉट्सअप कॉल केलेले आहेत, काय काय बोललेलं आहे, सगळं आहे माझ्याकडे. रेकॉर्डला ठेवत असते मी. त्याची बायको पण, तो पण. आणि नंतर डायरेक्ट पलटी. पलटी माणूस. नाही ताई तुम्ही माझं नाव घेऊ नका, कारण त्या लोकांना असं वाटतंय की मीच तुम्हाला. तू कोण? तू काय रे? मला माझा आहे ना, माझा मालक कुणीच नाही एवढं लक्षात ठेव. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आणि त्याचा मी पूर्णपणे उपभोग घेते. तुझ्यासारखी उड्या मारणारी बाई नाही मी, इकडून तिकडं तिकडून इकडं. मला तुझ्या वेळेला होता ना आझाद मैदानावर, त्यावेळेला मला खूप लोकांनी सांगितलं, परंतु मी ना लक्ष नव्हते देत. मी तुला इमानदारीने सपोर्ट केलाय, इमानदारीने सपोर्ट केलाय मी तुला. परंतु तू इतका खालच्या थराचा माणूस असशील राजकारणासाठी, तू किती राजकारणी ते आता कळते मला. डायरेक्ट मला फोन करून नाही माझं नाव घेऊ नका, लोक मला शिवाय देतात, ते म्हणतात की तुम्हीच तिला उभं केलं. तू कोण मला उभा करणार आहे? चल सूट. आला इकडं बिनबुडाचं, इकडं ढकललं की तिकडं पळतं, तिकडं ढकललं की तिकडं पळतं. हा लोकांना सांगत होता मी बोलायला सांगितलं, नंतर हाच म्हणतो लोकांना की हाच मला फोन करून म्हणतो की तुम्ही मला फोन नका नाही तुम्ही माझं नाव नका घेऊ ताई, आणि मला लई त्रास होतो. आणि जरांगेचे कार्यकर्ता म्हणतात तू चल सुट लवकर. कोण नाना, कोण अण्णा, कोण कोण जरांगेचे काय काय बोलले. ह्यांना फार मजा वाटली असं बोलताना. तो रम्या, हा, शेंबडे मेंबडे. तुम्हाला वाटलं असं नाही अजून कंप्लेंट कशी केली नाही आमच्यावर, अजून पोलिसांचे फोन कसे नाही आम्हाला. संविधान आहे या देशाला, एवढं लक्षात ठेवा. आणि मी जे करणार ते संविधानिकरित्याच करणार. सुट्टी तर कोणालाच नाही. अहो माझं चॅनल बंद करण्यासाठी प्रयत्न चालले त्यांचे. हिचं चॅनल बंद करायचंय म्हणजे जरांगेबद्दलचं बोलणं. अरे मीच बोलते ना महाराष्ट्रात मध्ये त्याच्या विरोधात मध्ये. आता ते राजेंद्र राऊत दादा उभे राहिलेत, म्हणजे एवढं प्रखरपणे कुणीच बोलत नाही. महिला तर बोलतच नाही, हिंमतच करत नाही त्याच्या विरोधात बोलायची. हा, हे असले डायरेक्ट काहीही घाणेरडं गलिच्छ त्यांना लावतात महिलांना. कोण यांच्या नादी लागेल ना. आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये. आता तू असं कुठल्याही आया बहिणींच्या याच्यावर जाऊन असं बोलशील तर ते जातील ना रे पळून. घरात लक्ष दे बाळासो. हम्म, बायकोवर मुलीवर लक्ष दे जरा. हलणार हलणार, थांबा जरा. लय डेंजर खतरनाक आलेलं आहे आपल्याकडे, थांबा जरा. हलणार नाही, असा महाराष्ट्र हलेल की कसं प्री प्लॅनिंग केलेलं, बस एवढंच मी तुम्हाला सांगेन. त्याचे मेन लोक होते ना, मेन मुद्दे त्यातले आपल्याकडे आलेले प्रूफ सकट. होईल तो धमाका चांगलाच, थांबा जरा. चला, बराच वेळ बोलले आज मी.